नाशिकच्या इगतपुरीत यंदाची नगरपरिषद निवडणूक चुरशीची होणार आहे। इगतपुरी नगरपरिषदेवर तब्बल 35 वर्ष शिवसेनेचा झेंडा फडकवणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला। त्यामुळे इगतपुरीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। शहराचा विकास करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याचं इंदुलकरांनी सांगितलेलं आहे। तर त्यांच्या जाण्यानं काहीही फरक पडणार नसल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलेलं आहे। शहराचा सर्वांगीण विकास होण्याकरता सत्ताधारी पक्षामध्ये कोणाचे तरी सहकार्य घेणं हे आवश्यक होतं। त्या दृष्टीने आमच्या देशापुढे सर्वात मोठा जो राष्ट्रीय पक्ष आहे भाजप आहे तोच आमच्यापुढे सर्वात मोठा पर्याय होता आणि आम्ही तो स्वीकारला। आणि मला सांगायला आनंद वाटतो की इगतपुरीतल्या सर्व जनतेला माझा निर्णय हा पटलेला आहे। हे इगतपुरी शहर पर्यटन नगरी व्हावी आणि राज्य शासनाच्या मदतीने आणि केंद्र शासनाच्या मदतीने या इगतपुरी शहराचा कायापालट व्हावा ह्या उद्देशानेच आम्ही भाजप प्रवेश केला आहे। पुरीतील सध्या मी पाणी प्रश्न, महिलांसाठी ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आणि उच्च शिक्षित मुलांसाठी कॉलेज, मुलींसाठी कॉलेज वगैरे, पाण्याचे जो मेन प्रश्न आहे तो, आणि इगतपुरी शहरासाठी मी इथे बाजार समितीचा वगैरे प्रयत्न करणार आहे। कारण इगतपुरी गावातील मार्केटचं एकदमच हे कमी झालेलं आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। नगर अध्यक्ष म्हणून काहीही काम केलेलं नाही। मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मोटरसायकल फिरायचं, नळाचं पाणी पाहायचं, त्याने विकास होतो का? विकास होत नाही। विकास हा ठोस दिसला पाहिजे लोकांना, गल्ली बोळातले रस्ते झाले पाहिजे, आरोग्य थांबलं पाहिजे। विकास हा लोकांपर्यंत गेलं पाहिजे। लोकांना नळाचं पाणी सोडलं म्हणजे विकास नाही।